हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 26 या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. अर्जुन रूममध्ये आला. दाराचा आवाज ऐकून अनामिकाने पटकन डोळे साफ केले आणि सरळ उभी राहिली. अर्जुनने तिच्याकडे एक नजर टाकली आणि येऊन बेडवर बसला. अनामिकानेही त्याच्याकडे एक नजर टाकली, मग दुसरीकडे वळून म्हणाली, मी पाणी आणायला विसरले, घेऊन येते. असं बोलून तिला निघून जायचे होते, पण अर्जुनने तिचा हात धरून तिच्याकडे पाहिले. अनामिका तिथेच उभी राहिली, ना काही बोलली ना त्याच्याकडे पाहिलं. अर्जुनने उठून तिला मागून मिठी मारली आणि तिच्या गालाला गाल लावत म्हणाला, सॉरी अनु. अर्जुनचा रडणारा आवाज ऐकून अनामिकाच्या डोळ्यात थांबलेले अश्रू गालावर आले. ती काही बोलायच्या आधीच तिच्या मानेवर थोडा ओलेपणा जाणवला. तिने वळून अर्जुनकडे पाहिले. त्याचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता आणि गालावर बोटांचे ठसे होते. अनामिकाने त्याच्या गालावर हात ठेवून विचारले, हे काय झालं अर्जुन? ही बोट? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि तिला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला, मला माफ कर अनु. अनामिका अस्वस्थ झाली. तिला काहीच समजत नव्हते. तिने त्याला वेगळं केले, त्याला बसवले आणि त्याचे अश्रू पुसत म्हणाली, काय झालं? तू का रडत आहेस? अनु अनु मी अर्जुनला पुढे बोलता येत नव्हतं. मी ऐकते अर्जुन, बोल ना, काय झालं? कुणी काही बोललं का? हे तुझ्या गालावर, कुणी तुझ्या हातावर तुझ्यावर हात उचलला का? अर्जुन स्वतःला शांत करत म्हणाला, अनु मला कधीच तुला दुखवायचं नव्हतं, पण प्रत्येक वेळी मी माझा राग तुझ्यावर काढतो. मला माहीत आहे की तू मला फक्त माझ्या भल्यासाठी थांबवतेस, पण तरीही मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. काय करू, कोणाला सांगू, काहीच समजत नाही. ना मी कोणाला समजावून सांगू शकत, ना कोणी मला समजून घेऊ शकत. मी त्या एका मूर्ख माणसामुळे माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापासून दूर गेल्या आहेत. त्या रास्कलने माझ्या दोन्ही बहिणींची आयुष्य उद्ध्वस्त केली आणि मी काहीच करू शकलो नाही. ना माझ्या बहिणीला तिथून बाहेर काढू शकलो, ना त्याचं काही बिघडवू शकलो. आणि आता त्याच्यामुळे माझ्या बहिणीची अशी अवस्था आहे. मी काय करू अनामिका? मला तुला कधीच दुखवायचे नव्हते. लग्नानंतर सगळं सुख द्यायचं होतं, पण नियतीने परिस्थिती अशी बनवली आहे की सगळंच संपल्यासारखं वाटतंय. गुड्डी, माझी गुड्डी, सॉरी अनामिका. तो अनामिकाचा चेहरा हातात धरून म्हणाला, नाही, तुला माझी माफी मागायची गरज नाही. ही परिस्थिती माझ्यापासून लपून राहिलेली नाही आणि मला तुझ्या वेदना आणि तुझ्या फॅमिलीवरचं तुझं प्रेमही समजतंय. गेली 2 वर्ष आपण एकत्र आहोत. या काळात मी तुझ्या फॅमिलीवरचं प्रेम बघितलं आहे. तू जेव्हा जेव्हा मला भेटला आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या फॅमिलीविषयी बोलायचं. मला माहीत आहे की ते तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत आणि माझी याविषयी काहीच तक्रार नाही. अगदी तुला माझ्यावर राग आला तरी काही तक्रार नाही, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण मी तुला एक सांगू, सर्वांसमोर असं नको करूस. मनाला खूप लागतं. मला नाही आवडत की कोणी मला दयेच्या नजरेने पाहावं किंवा माझ्यासाठी तुला ओरडा पडावा. अनामिका शेवटची लाईन मान खाली घालून म्हणाली. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा चेहरा वरकडून म्हणाला, सॉरी, यापुढे काळजी घेईन. मी प्रयत्न करेन. असं म्हणत त्याने अनामिकाच्या कपाळाचे चुंबन घेतले. हे कसं झालं? दादाने तुझ्यावर हात उचलला का? अनामिकाने गालाला हात लावत विचारले. का? माझ्यामुळे? अनामिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. नाही, माझ्यामुळे काही हरकत नाही, हक्क आहे त्याला. मला माफ कर, माझ्यामुळे. अनामिका तिचे शब्द बोलायच्या आधीच अर्जुनने तिला मिठी मारली आणि म्हणाला, तुझ्यामुळे काही झालं नाही. ही माझी चूक आहे. गौरीने जे काही केलं आणि किंवा करत आहे ते मला सहन होत नाहीये. त्यामुळे सगळी चिडचिड राग बनवून बाहेर येते. सगळं माहीत असूनही तिला तिथे का राहायचं आहे? ती का त्याची साथ देते मला समजत नाही. मी तिला जेवढं ओळखतो ती अशी तर मुळीच नाही की चुकीच्या माणसांची साथ देईल. कदाचित तिचा काहीतरी नाईलाज असेल. जसा तो माणूस आहे तिला धमकावत असेल. गौरी लाचार असेल. तू गौरीला नाही ओळखत. ती घाबरून राहणाऱ्यांपैकी नाहीये. काहीतरी वेगळंच आहे आणि ते काहीही असलं तरी मी नक्कीच शोधून काढेन.
इकडे शिव बाहेर गार्डनमध्ये आला. थोडा वेळ तिथे शांत बसला. मग शिवानीला हाक मारली. शिवानी त्याच्याकडे आल्यावर त्याने गौरीच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले आणि तिला जाऊन औषध लावायला सांगितले. शिवानी आत गेली आणि गौरीच्या जखमेवर औषध लावून बँडेज केलं. मग काही वेळाने ती गौरीचं जेवण रूममध्येच घेऊन आली. शिवने सर्वांसोबत जेवण केलं आणि काही वेळाने परत रूममध्ये आला. गौरी सोफ्यावर बसली होती. शिवला पाहून तिने गोळ्या त्याच्या दिशेने पुढे केल्या आणि म्हणाली, तुझी औषधं खाऊन घे. शिवने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन हातावर हात मारून औषधं पाडली आणि मग स्वतः घेऊन खाल्ली. माझ्या हातांना विष लागलं होतं का? शिव काहीच बोलला नाही आणि शांतपणे जाऊन बेडवर तोंड वळवून आडवा झाला. त्याचं हृदय जळत होतं. गौरीचं वागणं त्याला सहन होत नव्हते. गौरी काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिनेही डोळे मिटले. सकाळी गौरीचे डोळे उघडले तेव्हा शिव बाहेर गार्डनमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे दिसले. गौरी उठून वॉशरूममध्ये गेली. ती फ्रेश झाल्यावर शिवानी तिच्यासाठी नाश्ता घेऊन रूममध्ये आली. अगं, इथे का आणला नाश्ता? मी बाहेर येतच होते. बाईने सांगितलं आहे की तुझे पाय बरे होईपर्यंत रूममध्येच राहा, जास्त चालू नको. शिवानीने गौरीला बसवत सांगितलं. गौरीने रूममध्ये सगळीकडे पाहिलं आणि म्हणाली, बाय द वे, तुझा भाई कुठे आहे? तो दुसऱ्या रूममध्ये आहे. निखिल बाईशी काही बिझनेस संबंधी बोलतोय. ओ, चल तू खाऊन घे, मला कॉलेजला निघायचंय, असं म्हणत शिवानी बाहेर निघून गेली. इतर रात्रींपेक्षा ही रात्र नयनसाठी खूप मोठी होती. जणू सूर्य उगवायलाच विसरला होता. सकाळी नम्रताची थोडीशी हालचाल झाली. नयन अचानक अधीर झाला आणि तिची उठण्याची वाट पाहू लागला. नम्रता डोळे उघडून अचानक उठून बसली. नम्रता, तू? श्रीषा कुठे आहे? माझी मुलगी कुठे आहे? नयन आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच नम्रता आजूबाजूला पाहत अधीरतेने बोलली. नम्रता, ती आजीसोबत बाहेर आहे. नम्रताचा चेहरा आपल्याकडे वळवत नयन म्हणाला, मला तिच्याकडे जायचं आहे. मी तिला काही होऊ देणार नाही. ती दुसरी गौरी बनणार नाही. असं म्हणत नम्रता उठू लागली. नयनने नम्रताचा हात धरला आणि तोंड स्वतःकडे वळवत म्हणाला, नम्रता, काय झालंय तुला? एवढी विचित्र का वागतेस? असं म्हणत त्याने तिला छातीशी घट्ट मिठी मारली. मी ही रात्र कशी घालवली याची तुला काही कल्पना आहे का? प्रत्येक क्षण शतकासारखा निघून गेला आहे. माहीत नाही माझ्या मनात कसले कसले विचार येत होते. नम्रता, सावर स्वतःला आणि मला सांग, काय झालं आहे? तू इतकी विचलित का आहेस? मी तुला असं नाही बघू शकत. जीव जाईल माझा. काही सांगताना नयनचा गळा भरून आला. नम्रताची पकड त्याच्या पाठीवर घट्ट झाली आणि ती किंचाळली. नम्रता, काय झालं नम्रता? कोणी काही बोललं का तुला? तिला वेगळं करत आणि अंगठ्याने तिचे अश्रू पुसत नयनने विचारले. नयन, ते गौरी. नम्रता तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच कुणीतरी तिचं नाव पुकारलं. दोघांनी दाराकडे पाहिलं. आई. दारात उभं असलेल्या एका मध्यमवयी बाईला पाहून नम्रता आश्चर्याने म्हणाली. तिचा आवाज ऐकून ती बाई रडत आली आणि नम्रताला मिठी मारली. आई, काय झालं आहे? सगळं संपलं बाळा, काहीच उरलं नाही. काय झालं आई? तू असं का बोलतेस? नयनने विचारले. नयन, ते नम्रताचे पप्पा. असं म्हणत ती रडायला लागली. पप्पा? काय झालं पप्पांना? नम्रताने अधीरतेने विचारले. काही नाही झालं, तो थोडा आजारी आहे. आत येताना जयवंत देशमुख म्हणाले. नम्रताने त्यांच्याकडे पाहिल्यावर थोडी घाबरली. ते हसत हसत तिच्या जवळ आले आणि तिच्या डोक्याला हात लावून म्हणाले, श्रीकांतने सांगितलं की तुला बरं वाटत नाहीये. काय झालंय तुला? यावर नम्रता काहीच बोलली नाही. तेव्हा जयवंत देशमुख याने नयनकडे पाहिले. माहीत नाही, काल संध्याकाळी मी आलो तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसली आणि नंतर बेशुद्ध झाली. डॉक्टर म्हणाले की तिने कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं आहे. नम्रता, काही प्रॉब्लेम होता तर सांगायला हवं होतं. पप्पांशी कदाचित तुझं बोलणं झालं होतं. नम्रताने गोंधळून त्यांच्याकडे पाहिले. जयवंत देशमुख हसत म्हणाले, तू काळजी करू नको. सर्व काही ठीक होईल. मी आहे ना, आणि मी असताना माझ्या सुनेला कधीच कुठला त्रास होणार नाही. तू आमच्या घराची शान आहेस. एक आदर्श सून आहेस. काय झालं आजोबा? मला कोणी काही सांगेल का? नयन म्हणाला. नम्रताच्या पप्पांचा बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला.
कर्ज फेडता न आल्याने बँकेने घराचा ताबा घेतला, ज्यामुळे तिच्या पप्पांना हार्ट अटॅक झाला. काल संध्याकाळी आम्हाला फोन आला तेव्हा आम्ही तिथे गेलो. कदाचित नम्रताला सुद्धा कळलं असेल, त्यामुळे तिची तब्येत बिघडली. मग नम्रताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, तू काळजी करू नकोस. तुझे पप्पा ठीक आहेत आणि मी बँकेमध्येही बोललो आहे. प्रताप तिकडेच गेला आहे. तुला तुझं घर परत मिळेल. तू फक्त आईची काळजी घे. असं बोलून जयवंत देशमुख बाहेर जाऊ लागले. मग ते थांबले आणि नयनला म्हणाले, नयन, तू जरा माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी बोलायचं आहे. नयनने नम्रताकडे एक नजर टाकली आणि मग त्याच्या मागे गेला. नम्रता स्वतःमध्येच गोंधळून गेली. नम्रता, तुझे पप्पा बरे होतील ना? आईच्या प्रश्नावर तिने आईकडे पाहिले आणि तिला गप्प करण्यासाठी मिठी मारली. हो आई, ते बरे होतील. मला खूप काळजी वाटते. त्यांना काही झालं तर मीही जिवंत राहणार नाही. आई, काही होणार नाही पप्पांना. आपण सगळे आहोत ना? अर्जुन आत येत म्हणाला. नम्रताने त्याच्याकडे पाहिलं. कशी आहेस वहिनी? तू तर घाबरवलंस. स्वतःची काळजी घेत जा. तुला कसं कळलं अर्जुन? नम्रताने विचारलं. आत्ताच कळलं. काकांचा फोन आला होता, म्हणून आई आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. तुझे पप्पा पूर्णपणे बरे होतील तोपर्यंत आई इथेच राहतील आणि आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ. तू टेन्शन घेऊ नकोस. तुला काही झालं तर मला आवडणार नाही. अर्जुन तिच्या जवळ बसून तिचा हात धरत म्हणाला. नम्रताचे डोळे भरून आले. तिने अर्जुनकडे पाहिले. आता अश्रू ढाळून सेंटी होऊ नकोस. माझी वहिनी हसताना छान दिसते. एकदम बरोबर बोलला अर्जुन. तुझ्या चेहऱ्यावर हसू छान दिसतं. नयन आत येत म्हणाला. मग नम्रताच्या आईकडे बघून तो म्हणाला, आई, तुम्ही जा आणि फ्रेश होऊन काहीतरी खा. अजिबात काळजी करू नका. सगळं ठीक आहे. हो, तुमच्यासारखे रिलेटिव्हज असतील तर दुःख जास्त वेळ कसं टिकेल? मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार की जे आमच्या मुलीचं लग्न इतक्या चांगल्या फॅमिलीत झालं. एवढी मोठी माणसं आणि दोघांनीही पूर्ण रात्र तिथे जागून काढली. खूप मदत झाली. एवढं सगळं कोण करतं आपल्या सुनेच्या माहेरच्यांसाठी? का नाही करू शकत? वहिनी जर सगळ्यांची इतकी काळजी घेऊ शकते, मग आम्ही तिला संकटात एकटं कसं सोडू? ठीक आहे, तुम्ही चला. वहिनी, तू आराम कर. असं म्हणत अर्जुनने नम्रताच्या आईला सोबत येण्यास सांगितले. तो दारापाशी पोहोचल्यावर नयनने हाक मारली. अर्जुन, सॉरी. मी काल रात्री तुझ्यावर. नाही बाई, सॉरी बोलू नकोस. मी चूक केली म्हणून तू शिक्षा दिलीस. तुला पूर्ण अधिकार आहे. तरीही अर्जुन, असं सगळ्यांसमोर मी असं नको करायला हवं होतं. कमॉन भाई, तू बाहेर गर्दीतही असं केलंस तर मला वाटणार नाही. मग इथे तर सगळे घरचेच होते. तरीही तुला खूप वाईट वाटत असेल तर मला मिठी मार. मी प्रॉमिस करतो की यापुढे मी माझ्या रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. अर्जुन म्हणाला तशी नयनने त्याला मिठी मारली. अर्जुन निघून गेल्यावर नयनने नम्रताकडे बघितले आणि तिच्या जवळ येऊन बसला आणि तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, ठीक आहेस ना? नम्रता काहीच बोलले नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहिली. नयनने तिचा चेहरा आपल्या तळहातावर घेतला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, तुला माझी दया येत नाही का? असं टेन्शन घेऊन तू मला मारायचं आहे? मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे नम्रता. तू माझी ही ताकद आहेस. माझी कमजोरी बनू नकोस. तुला काही झालं तर मी स्वतःला हरवून बसेन. नम्रताचे डोळे भरून आले आणि तिने नयनला मिठी मारली. नयनने तिला मिठीत घेतले आणि तिच्या केसांचे चुंबन घेत म्हणाला, बोल नम्रता, काय झालंय? नम्रता काहीच बोलली नाही. काय सांगणार होती ती? स्वतःच खूप गोंधळात पडली होती. जयवंत देशमुख यांच्या या वागण्याने तिच्या मनात शंका निर्माण झाली होती. शिव जे बोलला ते खरं होतं की आता जे तिच्यासमोर घडलं ते खरं होतं? जर ते खरंच इतके वाईट असतील, ते नम्रताच्या फॅमिलीला का मदत करत आहेत? पण जर शिव जे बोलला ते चुकीचं असेल, मग त्यांनी गौरीवर गोळी चालवली त्याचं काय? तिने जे ऐकलं ते खरं आहे आणि खरं असेल तर कितपत? शिवचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हो, जयवंत देशमुख कठोर स्वभावाचे आहेत, पण त्यांनी आपल्या मुलीचा खरोखर नाही. हे सर्व तिने नयनला सांगितलं पाहिजे का? असं केल्याने फॅमिली तुटू शकते आणि नयन तिच्यावर विश्वास ठेवेल का? नम्रता स्वतःतच गुरफटून गेली होती. तिला काय करावं ते समजत नव्हतं.
नयनला काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा त्याने तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि म्हणाला, जर तुला वाटत असेल की तुझ्या समस्येचं कारण आई पप्पा आहेत हे मी मान्य करेन, तर तो तुझा गैरसमज आहे. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे नम्रता, आणि ते काय आहे ते तू मला सांग. नम्रताला काय करावं हे ठरवता येत नव्हतं. बोल नम्रता. मी गौरी. नम्रताने सांगायचा प्रयत्न केला पण तिचे शब्द अडखळू लागले. गौरीची काळजी करू नकोस, मी तिला लवकरच परत आणीन. नाही, तिला इथे आणू नको. नम्रता, तिला इथे काहीही होणार नाही. तू आजोबांमुळे घाबरू नकोस. त्यावेळी रागाच्या भरात त्यांनी हे केलं. नाहीतर तुला आणि आम्ही सर्वांना माहीत आहे की त्यांचं गौरीवर किती प्रेम आहे. त्यावेळी परिस्थितीच अशी बनली होती की त्यांना असं वाटलं की गौरीने हे सर्व जाणून बुजून केलं आहे आणि ते रागावले. तू बघ, ती इथे आल्यावर त्यांचा राग देखील निघून जाईल. नयनचे बोलणे ऐकून नम्रता हादरली. जर नयन खरंच असा विचार करत असेल तर तो नम्रताच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि ती स्वतःही गोंधळून गेली होती की तिने जे ऐकले किंवा विचार केला ते पूर्ण सत्य आहे की नाही. नम्रता काहीच बोलली नाही. तेव्हा नयन तिच्या गालावर तोपटत म्हणाला, जास्त विचार करत जाऊ नकोस. फ्रेश हो. चल पप्पांकडे हॉस्पिटलला जाऊया. त्यावर नम्रताने होकारार्थी मान हलवली. इकडे पाटील हाऊसमध्ये गौरी रूममध्ये बसली होती. शालिनी तिथे आली आणि तिच्याजवळ बसत विचारले, हे कसं लागलं? पुन्हा दोघे भांडलात का? तुम्ही तुमच्या मुलाला एवढा फायटर जो बनवला आहे, मग तो अजून काय करणार? तुम्ही दोघेही कमाल आहात. नवरा बायकोमध्ये शाब्दिक युद्ध होतं, पण तुमच्या दोघांमधील युद्धाला काय म्हणायचे? म्हणजे तुम्ही एकमेकांना दुखवता सुद्धा आणि स्वतःच मलम देखील लावता. शालिनी बोलली तशी गौरी हसली आणि म्हणाली, हेच तर सिद्ध करायचं आहे की त्याला माझ्या त्रासामुळे खूप फरक पडतो. त्याच्या डोळ्यात दिसतं, पण ज्या दिवशी तो तोंडाने स्वीकारेल त्या दिवशी हे युद्ध संपेल. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.